शुभलक्ष्मीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाकातल्या पुऱ्या शिकवणार आहे। पहिल्यांदा मैदा घ्या, एक वाटी, मोठी वाटी मैदा घ्यायचा। थोडं मीठ घालायचं, पाव चमचा मीठ घालायचं। थोडं तूप घालायचं, एक चमचाभर तूप घालायचं। तूप सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं। पहिल्यांदा सगळं तूप लावून घ्यायचं आणि मग मळायचं पीठ, घट्ट मळायचं। घट्ट गोळा तयार करायचा। जेवढं चांगलं मळाल तेवढं छान खुसखुशीत होतात। थोडं तूप लावून घेऊया वरती। तूप लावून घ्या। एका साईडला पाक तयार करून घेऊया। दोन वाटी पाणी घ्यायचं। आणि 1 वाटी साखर घ्यायची। पाक तयार करून घ्यायचा। त्याच्यात थोडं केशर घालायचं। हे केशर घेतलंय, हे थोडं केशर घालायचं आणि वेलदोडे कुटून घ्यायचे। वेलदोडे घ्यायचे आणि ते कुटून घ्यायचे। वेलदोडे घातले त्याच्यात। पाक तयार करून घ्यायचा। पाक तयार होत तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊ। थोडे तीळ घ्यायचे, तीळ पुऱ्यांवर लावायचे, पुऱ्यांवर तीळ लावायचे आणि पाकात टाकायचे। तेल ओतून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी। मैदा घ्यायचा लावण्यासाठी। तेल तापवायला ठेवलंय। तेल तापवूस तोपर्यंत आपण पुऱ्यात लाटून घेऊया।
छोट्या छोटे पुऱ्या छोट्या करायच्या, म्हणजे खाता येतील अशा गोल करून घ्यायची. असे तीळ लावून घ्यायचे. घ्यायच्या एक 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 पुऱ्या. तोपर्यंत इकडे पाक बघूया. अजून व्हायचा आहे. एक तारी पाक होईल एवढा असा पाक करायचा. घेतलेले आहे आणि आता तेलात सुटते. एक 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 तीळ लावलेले आहेत. एक एक पुरी लाटून घ्यायची. लाटून घेऊन तळायची. खरपूस तळायची, अशी बदामी कलरची होईस तोपर्यंत तळायची. तीळ उडतात त्यापासून जरा सावध राहायचं. पटकन अंगावर येतात. हळूच तळायचे व्यवस्थित. असे बदामी कलर थोडासा आला की काढायचं. हा आता एक तारी पाक झालेला आहे. एक तारी म्हणजे एक तारीपेक्षा थोडा अलीकडे घ्यायचं. एक तारीपेक्षा थोडा अलीकडे पाक तयार करा. एक तारी अगदी नको, ते खूपच गोड होतं मग, म्हणून अलीकडे घ्यायचा. आणि आता तो मी ह्याच्यात ओतून घेते. आणि त्याच्यात एक एक पुरी सोडायची. पाकात भिजवून घ्यायची. मुरू द्यायची पुरी. या आधी मुरू दे, ह्यानंतर हे करते. अशा पाकात मोरू द्यायच्या. पुऱ्या मोरू द्यायच्या अशा पाकात. छान मुरल्या की अशा काढायच्या. दुसऱ्या मोरू द्यायची. दुसरी घालायची. फुगल्या छान होते. याची टेस्ट खूप छान लागते. मुरले पुरी पाकात ही खाताना खूप छान लागते टेस्ट.
सजावट करूया आता. प्लेट समोर टाकूया. बाकीच्या पुऱ्यांसाठी ठेवते. हे बघा, या पाकाच्या पुऱ्या तयार आहेत. Thank you.